वर्षभर आपली MSDC ची बॅच चालते. ती ऑनलाईन स्वरूपाची असल्यामुळे आपण एकमेकांना बघितलेलंही नव्हतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना म्हणजे जणांनी सरांना भेटले पण नव्हते, राईट? सो आज आपण ऑफलाईन भेटतोय, आपल्या क्लासमेट्सला, बॅचमेट्सला भेटतोय, सरांना भेटायचे आज आपल्याला संधी मिळाली आहे. वर्षभर जो काही आपण क्लास केलाय, त्याचं सर्टिफिकेट आज आपल्याला मिळालंय. सो कसं वाटतंय? छान वाटतंय का? येस. सो MSTC ची बॅच जसं श्वेता पण म्हणाली, की बाकी कुठल्या क्लासेस सारखं म्हणजे फक्त टेक्निकल कंटेंट याच्यामधून आपल्याला मिळतं असं नाहीये. आपल्याला त्यातनं खूप सारे संस्कारही मिळत असतात, इन्स्पिरेशन मिळत असतं आणि इन्स्पिरेशन ते पण फक्त असं नाही, की कोणीतरी आपल्याला मोटिवेशनल स्पीचेस देतंय किंवा मोटिवेशनल कोट्स सांगतंय. सर स्वतः त्यांचं काम दाखवतात. त्याच्यातून आपल्याला जे इन्स्पिरेशन मिळतं किंवा आपल्याच क्लासमधल्या बऱ्याच स्टुडंट्सनी जे काही कामं केली आहेत, जसं आज आपण प्रोजेक्ट्स बघितले, ते आपल्याच आपल्यासारख्याच MSTC मधूनच पुढे आलेल्या लोकांनी बनवलेले प्रोजेक्ट्स होते. सो ह्या सगळ्या ज्या लाईव्ह कोडिंग जे काही आपण बघतो, की जे सरांनी केलंय, जे आपल्याच क्लासमधल्या स्टुडंट्सनी केलंय, हे सगळं इन्स्पिरेशन जे असतं, ते जास्त महत्वाचं आहे, रादर दॅन एनी मोटिवेशनल स्पीचेस किंवा कोट्स. सो अशी ही जी काही आपली MSTC ची बॅच आहे, ह्यामधनं फक्त शिक्षण हे एक म्हणजे त्यातलं मोटिव्ह राहत नाही. कुठेतरी आपण क्लासशी इमोशनली पण कनेक्ट होतो. कारण वर्षभर तो क्लास सुरू असतो. एक म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं झालेलं, की जेव्हा मी MSTC ला होते, तर एक सवय झालेली. MSTC वॉज अ हॅबिट फॉर मी, की प्रत्येक दिवशी सरांचा आवाज कानावर पडणं ही माझ्यासाठी हॅबिट झालेली, की रोज थोडा तरी लाईन्स ऑफ कोड याची प्रॅक्टिस होणं ही माझ्यासाठी एक हॅबिट झालेली. आणि त्याचे जे काही मला फायदे झाले ते म्हणजे खूप आहेत सांगण्यासारखे. पहिले तर की माझा जॉब मला कम्प्लिटली MSTCच्या जे काही नॉलेज आहे त्या बेसिसवर लागलेला. सो MSTC आपल्या प्रत्येकासाठी एक वेगळं इमोशन आहे म्हणू शकते मी, की सगळ्यांसाठी MSTC सेमच असेल असं नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस असतात.